आज 75वा प्रजासत्ताक दिन दिल्लीत थोड्याच वेळात राष्ट्रपतींच्या हस्ते ध्वजावंदन होणार। कर्तव्य पथावर दिसणार भारताची सामरिक शक्ती। राजधानी दिल्लीमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर कडेकोट बंदोबस्त। संसदेमधील घुसखोरी प्रकरणानंतर सुरक्षा यंत्रणा दक्ष। कर्तव्य पथावर तिहेरी सुरक्षा व्यवस्था। प्रजासत्ताक दिनी फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन प्रमुख पाहुणे। जयपूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मॅक्रॉन यांचं स्वागत केलं। कर्तव्य पथावर चित्ररथ संचलनामध्ये महाराष्ट्रासह 26 राज्यांचे चित्ररथ सहभागी होणार। भारतीय लोकशाहीचे प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज या विषयावर महाराष्ट्राचा चित्ररथ। शिवाजी पार्कवर राज्यपालांच्या हस्ते ध्वजावंदन। देशाच्या विकासामध्ये महाराष्ट्राचंही मोठं योगदान। प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्यमंत्री शिंदेंचा जनतेसोबत संवाद। नागपुरातील आरएसएस मुख्यालयामध्ये सरसंचालक मोहन भागवतांच्या हस्ते ध्वजावंदन। भारतीय संविधानाचं पालन करणं महत्त्वाचं। सरसंचालक मोहन भागवत यांची प्रतिक्रिया। मनोज जरांगे पाटलांचा मोर्चा मुंबईच्या वेशीवर। वाशीमधील एपीएमसी मार्केटमध्ये मराठा आंदोलक दाखल। नवी मुंबई बाजार समितीमध्ये मनोज जरांगेंच्या हस्ते ध्वजावंदन। थोड्याच वेळात जरांगेंची वाशीमध्ये भव्य सभा। नवी मुंबई पोलिसांचा मोठा बंदोबस्त। सभेनंतर मोर्चा मुंबईच्या दिशेने रवाना होणार। नवीन जीआर घेऊन सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगेंच्या भेटीला। मुख्यमंत्र्यांचे ओएसडी मंगेश चिवटे आणि मनोज जरांगेंसोबत चर्चा सुरू। मुंबई पोलिसांनी जरांगेंना आझाद मैदान शिवाजी पार्कची परवानगी नाकारली। मराठा आंदोलक कोर्टात तर आझाद मैदानामध्ये पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त। मी चर्चेसाठी तयार। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी तोडगा काढण्यास यावं, जरांगे पाटलांची मागणी। अधिकारी जरांगेंच्या संपर्कात। कुणबी नोंदणीसंदर्भात सूचना येत आहेत। मराठा आरक्षण देण्याची सरकारची भूमिका। मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनाला इंदोरीकर महाराजांचा पाठिंबा। 26 ते 28 तारखेपर्यंत सर्व कार्यक्रम रद्द। इंदोरीकर महाराज यांचे सहाय्यक किरण महाराज शेटे यांची माहिती। मवियाच्या 30 जानेवारीच्या बैठकीचा प्रकाश आंबेडकरांना निमंत्रण। मात्र बैठकीमध्ये आंबेडकर न जाता त्यांचे प्रतिनिधी जाणार असल्याची माहिती। मुंबईतील 4 जागा ठाकरे गटाला तर 2 जागा काँग्रेसला। सूत्रांची माहिती। 30 जानेवारीच्या बैठकीचं प्रकाश आंबेडकरांना निमंत्रण। राऊतांची माहिती। तर नितीश कुमार आमच्या सोबतच, राऊतांचं वक्तव्य। बिहारमधील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापलं। नितीश कुमार लालू प्रसाद यादव यांच्यातील तणाव वाढला। नितीश कुमार पुन्हा एकदा भाजपा प्रणित एनडीए सोबत जाण्याची शक्यता। ज्ञानवापी मशिदीच्या ठिकाणी हिंदू मंदिर होतं। पुरातत्व विभागाच्या रिपोर्टचा हवाला देत हिंदू पक्षकारांचा दावा। मंदिराचे 32 पुरावे, हिंदू मूर्तीही सापडल्या। केंद्र सरकारकडून पद्म पुरस्कारांची घोषणा। माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू आणि अभिनेता चिरंजीवी यांना पद्मविभूषण तर राम नाईक आणि मिथुन चक्रवर्तींना पद्मभूषण पुरस्कार जाहीर। इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या कसोटीचा आज दुसरा दिवस। पहिल्या दिवशी इंग्लंड 246 धावांवर ऑल आऊट तर पहिल्या डावामध्ये आघाडी घेण्याचा भारतीय संघाचा मानस।